सुट्टी म्हटलं की आमच्याकडे कुठे ना कुठेतरी फिरायला जायचं ठरलेलंच असतं. जवळपास का होईना पण कुठेतरी फिरायला जायचं. आता जवळ म्हटल्यावर आमचा नेहमीचा एकच ठिकाण ठरलंय तो म्हणजे भाटे बीच. म्हणून आज पण आम्ही भाटे बीचवरच चालून जाताना ही फळं घेऊन जातोय. ही खाडी लागली म्हणजे आम्ही आता समुद्राच्या जवळपास आलेलो आहोत आणि ही जहाजचं काम सुरू आहे. इथे पोचताच बरोबर तनयच्या आणि हर्षच्या पायाला तर जशी भिंगरी दोघं पण खेळण्यासाठी धावत सुटले. आता ह्या दोघांना वाळूत बसून खेळायचं होतं म्हणून एका जागेवर म्हटलं बसावं, पण बसणार कुठं, कारण की जिकडे नाही तिकडे मुलं क्रिकेट खेळत होते आणि बॉल येऊन लागेल म्हणून इकडे बसावं की तिकडे बसावं असा आमचा मोठा प्रश्न होता. आता चांगली जागा बघून आम्ही एका ठिकाणी बसलो तर हे असं ऍपल सोबत मस्तपैकी यांचं फोटो काढायचं सुरू होतं. म्हटलं चला तुम्ही काढताय तर मी पण सूर्यासमोर मस्त ऍपल पकडून एखादा फोटो काढते. आणि हे असं तनयला आणि हर्षला खेळायला पाहिजे, हा त्यांचा आवडीचा खेळ आहे. तनय आणि हर्ष इकडे खेळण्यात मग्न झालेत आणि हे इकडे मोबाईल मध्ये मग्न झालेत. आता बाहेर फिरायला येऊन तरी काय उपयोग, म्हणून यांना म्हटलं चला आपण समुद्राच्या किनारपट्टीवर जरा फेरफटका मारून येऊया. आणि इथे समुद्राच्या किनारपट्टीवर मला हा एक जिवंत शंख सापडला. आणि तनयला आणि हर्षला असं काय बघायची तर भरपूर हौस. थोड्या वेळ त्याला हातात पकडल्यानंतर त्याला परत पाण्यात सोडून दिलं. फिरायला आलोय म्हटल्यावर फोटोशूट होणार नाही असं तर होऊच शकत नाही. आणि संध्याकाळचा सूर्य मावळताना समुद्र किनारपट्टीचा हा नजारा एवढा भारी दिसतो ना की मला भरपूर आवडतो. आणि इकडे मला हे बुट्टीचे बाल दिसलेत. लहानपणी तर हे भरपूर खाल्ले. लहानपणी तर आम्ही यांना बुड्डीचे बाल म्हणायचं. तुम्ही काय म्हणायचे यांना नक्की कमेंट करून सांगा. तनयने त्याच्या खेळण्याच्या जेसीबीने एक छोटासा रस्ता बनवला होता आणि त्याच रस्त्याच्या मधोमध या खेकड्याने होल केला होता. सारखं होलच्या बाहेर येऊन बघत होता. मुलांना म्हटलं चला आता घरी जाऊया, तर समुद्र किनारपट्टीवर गोळा केलेला हा खजिना त्यांच्या खेळण्याच्या गाडीत भरायची त्यांना घाई झाली. तर चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.